11 ऑक्टोबर सोमवार रोजी महाराष्ट्रामध्ये सरकारने बंद पुकारला. सरकारने म्हणजे सत्ताधारी पक्षाने. एक हसायची गोष्ट अशी आहे की आपल्या लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीनं आपण प्रतिनिधी निवडतो, रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी, प्रातिनिधिक लोकशाही, आपण प्रतिनिधी निवडून दिलेले असतात. ते प्रतिनिधी त्याच्यामधला एक भाग जो सत्ता पक्ष बहुमतापेक्षा जास्त ज्यांच्याकडे संख्या असते आणि त्यांच्यामधला एक मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानपदी निवडला जातो त्यांच्यामधून, आणि मंत्रिमंडळ निवडून त्या मंत्रिमंडळाचं काम हे आहे की त्यांनी एकूण जी सगळी प्रशासनाची व्यवस्था आहे ती चालवावी. म्हणजे आपल्या लोकशाहीमध्ये ज्याला आपण सत्ता पक्ष म्हणतो त्याचं काम ही व्यवस्था चालवणे हे आहे, ही व्यवस्था बंद पाडणे हे नाही. आणि ह्याच्यानंतर उरलेले जे लोक असतात जे सत्ताधारी पक्षामध्ये नसतात, विरोधी पक्ष असं आपण त्याला संबोधतो, त्यांची जबाबदारी ही आहे की त्यांनी संसद भवन, विधान भवन या ठिकाणी प्रत्यक्ष सरकारला जनतेच्या प्रश्नावरती प्रश्न विचारून कोंडीमध्ये पकडावं किंवा त्याच्यावरती दबाव टाकून जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यास त्याला भाग पाडावं. म्हणजे जनतेचे ते हे सगळेच प्रतिनिधी आहेत, पण सत्ता पक्षाची जबाबदारी प्रत्यक्ष सरकार चालवणे ही आहे आणि विरोधी पक्षाची जबाबदारी त्यांच्यावरती दबाव टाकून सर्वसामान्य लोकांच्या हितासाठीची ती व्यवस्था चालते की नाही हे पाहणं आहे. आणि ह्याच्याशिवाय जे ह्या प्रत्यक्ष राजकीय प्रक्रियेमध्ये भाग घेत नाहीत पण सामाजिक पातळीवरती काम करणारे कार्यकर्ते असो, व्यक्ती असो, संस्था असो, ह्या सगळ्यांनी मिळून एखाद्या प्रश्नावरती जर आवाज उठवायचा असेल तर जे वेगवेगळे मार्ग आहेत. जसं वर्तमानपत्र पण आपण म्हणतो की त्याच्या माध्यमातून काही आवाज उठवला जातो. असंख्य म्हणजे माध्यमं आहेत, आता सोशल मीडिया पण त्याच्यामधलाच एक भाग आला. ह्या सगळ्यांची ही जबाबदारी असते की सत्ता पक्ष असो किंवा विरोधी पक्षसुद्धा असो, यांच्या जर काही गोष्टी लक्षात आल्या नाहीत किंवा त्यांनी दुर्लक्ष केलं किंवा त्यांनी जाणीवपूर्वक काही अन्याय करत असतील तर त्याला आवाज फोडणे. आणि यासाठी म्हणून म्हणजे ह्याच्यामध्ये सत्ताधाऱ्याच्या शिवायचा जो विरोधी पक्ष आहे तो खाजगी संस्था, व्यक्ती, सामाजिक संघटना, ह्या सगळ्यांसाठीचं जे हत्यार असतं त्याला बंद, संप, मोर्चे, रस्ता रोको, धरणं, उपोषण, काळ्या फिती लावणे, काळे झेंडे दाखवणे, मेणबत्ती मोर्चा काढणे, हे जे सगळे मार्ग आहेत हे कोणासाठी आहेत की जो विरोधी पक्ष आहे तो, म्हणजे विरोधी पक्ष हा शब्द प्रत्यक्ष संसदेमध्ये किंवा विधान भवनामध्ये बसलेला फक्त विरोधी पक्ष नाही. विरोधी पक्ष म्हणजे सत्तेच्या विरोधामध्ये जाऊन जी गोष्ट सत्तेनं करायला पाहिजे सत्ताधाऱ्यांनी ती जे करत नसेल तर जाणीव करून देणारा तो विरोधी पक्ष. मग तो त्याच्यामध्ये माध्यमं आली, सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधी, सामाजिक ह्याच्यात काम करणारे, राजकीय नसलेले. आता गंमत अशी आहे की जर तुम्हाला सत्ता चालवण्यासाठी निवडून दिलं असेल आणि सत्ता चालवण्यासाठी निवडून दिलेला वर्ग असं म्हणतो की संप करा, बंद करा, मोर्चा काढा, ही एक अतिशय विचित्र अशी गोष्ट नव्हे, लोकशाहीमधली ह्याला विकृती म्हणावी लागेल. तुमचं जे काम आहे, ज्या कामासाठी तुम्हाला निवडून दिलेलं आहे ते काम तुम्ही करत नाही आहात, याचा अर्थ असा होतो की तुम्ही ते काम करण्यासाठी सक्षम नाही आहात. महाविकास आघाडीनं जेव्हा 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद पुकारला, एक तर पहिली गोष्ट ती घटना लखीमपूरमधली, उत्तर प्रदेशमधली होती. महाराष्ट्राशी त्याचा तसा प्रत्यक्ष काहीही संबंध नाही. कृषी कायदे हा जो विषय केंद्रामधला असेल त्याच्यामध्ये पण दुसरी एक अडचण आहे. जेव्हा हे कायदे मंजूर झाले त्यावेळेस शिवसेना ह्याचे खासदार प्रत्यक्ष लोकसभेमध्ये त्या ठिकाणी होते. म्हणजे तुम्ही त्याच्याबद्दल काय भूमिका व्यक्त केली? जे कोणी खासदार तेव्हा लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये होते त्यांनी काय बोलले, त्यांची काय मतं आहेत? यापूर्वी ह्या सरकारने हेच कृषी कायदे महाराष्ट्र सरकारने शरद पवारांच्या नेतृत्वाखाली जेव्हा कृषी कार्य मंत्रालय होतं केंद्रामध्ये तेव्हा महाराष्ट्रामध्ये ह्याच्यातला काही भाग लागू केलेला होता. पंजाबमध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, करार शेती वगैरेचं कलम तेव्हा आधीच्या सरकारपासून चालू आहे. काँग्रेसनी स्वतःच्या घोषणापत्रामध्ये याच कृषी कायद्यांचं आश्वासन दिलेलं आहे. म्हणजे ढोंग असा आहे की एक तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही ह्याच्या बाजूनं होता, ह्याचे कागदोपत्री आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी केल्याचे पण पुरावे उपलब्ध असताना आता याच कृषी कायद्यांना विरोधामध्ये जी लखीमपूरला घटना घडली आणि त्याच्यासाठी तुम्ही महाराष्ट्र बंद करतात. अजून एक भाग याच्यातला असा आहे की बंद नावाची गोष्ट काय असते, संप काय असतो? लोकांमध्ये जर अस्वस्थता असेल तर फक्त जर त्या कोणी तिला आवाज फोडला, जसं फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये लोकांमध्ये अस्वस्थता होती. अण्णा हजारेसारखा एक स्वयंभू माणूस ज्याच्या मागे कुठले फार मोठी काही पक्ष किंवा संघटना होती असं नाही, त्यांनी फक्त आवाज दिला आणि देशभरातून लोकांनी अण्णांवरती टीका करणाऱ्यांनी किती टीका करो
पण अण्णांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती लोकांना आवाज दिला आणि पूर्ण भारतभरातून त्याला प्रतिसाद भेटलेला आपण बघितले, त्याला विरोधी पक्ष म्हणतात. पण सत्ताधाऱ्यांनी मात्र हे जर विरोधी पक्षासारखं आम्ही पण आता मोर्चा काढतो, आम्ही पण बंद पुकारतो, आणि तोही उत्स्फूर्त नाही. लोकांना दमदाटी करून बंद करायला भाग पाडलं, म्हणजे दुकानं बंद केले. लोक तर रस्त्यावर होतेच, वाहतूक चालूच होती. लोक उत्स्फूर्तपणे बंद कसा पुकारतात, आणीबाणीच्या काळामध्ये सगळ्या देशानं हे बघितलेलं आहे की नुसती एक भावना लोकांपर्यंत पोहोचली. आत्ता अण्णा हजारेंच्या काळाचं पण आपण बघितलं उदाहरण, किंवा मी ज्या शेतकरी संघटनेचा बिल्ला लावतो त्या शरदोशींच्या काळातली उदाहरणं आहेत. नुसता आवाज दिला तर हजारो लाखो शेतकरी रस्त्यावरती उतरायचे, किंवा नुसतं रस्त्यावरती उतरणं किंवा आंदोलन सोडा, अधिवेशन जेव्हा असायचं तेव्हा बाया बापड्या आपल्या बरोबर म्हणजे आपलं सगळं म्हणजे काय पीठ मीठ घेऊन निघायच्या. त्या ठिकाणी 3 दगडाची चूल मांडून स्वयंपाक करून तिथं खायच्या अधिवेशनाच्या काळामध्ये. याला उत्स्फूर्तता म्हणतात. किंवा जॉर्ज फर्नांडिसनी लोकांना आवाहन केलं आणि सगळ्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी संप केला आणि रेल्वे ठप्प करून दाखवली, ह्याला उत्स्फूर्तता म्हणतात. जर आत्ता लोकांमध्ये अस्वस्थता होती तर महाविकास आघाडीला रस्त्यावर उतरून दमदाटी करून ॲटोला किंवा त्या टॅक्सीवाल्यांना किंवा दुकानदारांना बंद करा असं म्हणणं का भाग पडलं? जे व्हिडिओ समोर येत आहे तो पूर्णपणे ह्या सत्ताधाऱ्या, एक तर पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही सत्ताधाऱ्याने संप, बंद, मोर्चे हे मार्ग अवलंबणे हे वैचारिक पातळीवरती भ्रष्टाचार आहे. ही लोकशाहीतली विकृती आहे. सत्ताधाऱ्यांनी सत्ता राबवायचं काम करायचं असतं. जर तुम्हाला सत्ता राबवता येत नसेल तर तुम्ही पाय उतार व्हा आणि विरोधी पक्षामध्ये जाऊन बसा. तुम्ही हा संदेश लोकांना असा दिलेला आहे की आम्हाला सत्ता राबवता येत नाही, आम्ही सत्ता राबवण्यासाठी नालायक आहोत, आम्हाला तुम्ही विरोधी पक्षातच बसवा. दुसरी गोष्ट, जर लोकांमध्ये अस्वस्थता होती तर लोकांनी उत्स्फूर्तपणे संप पुकारायला पाहिजे होता. आणि असं घडलेलं आहे. लाल बहादूर शास्त्रींनी जेव्हा अन्नधान्याची टंचाई होती त्या काळामध्ये फक्त लोकांना आवाहन केलं की तुम्ही एक वेळचं जेवण कमी करा. काही सांगावं लागलं नाही, काही कोणाला जबरदस्ती कोणाच्या घरामध्ये जाऊन शोधावं लागलं नाही की तू रात्री जेवतोय की नाही. लोकांनी उत्स्फूर्तपणे उपवास पाळल्यासारखं एकदा जेवायचं, दुसऱ्या वेळेचं अन्न कमी खायचं, कारण की आपल्या देशाला अन्नधान्याची टंचाई आहे. महात्मा गांधीच्या काळातले ते कितीतरी असे उदाहरणं आहेत की फक्त तेव्हा तर काय असं सारखा सोशल मीडियाचा सुळसुळाट नव्हता, व्हॉट्सअप नव्हते किंवा बाकीची माध्यमं नव्हती. फक्त गांधीचा संदेश म्हटल्याच्या नंतर आयुष्यभर लोकांनी खादीच्या शिवाय दुसरं वस्त्र अंगावरती घातलेलं नाही. कशामुळे? त्या नेत्याचं, त्या नेतृत्वाचं हे असं एक नैतिक वजन, नैतिक धाक होता जे बाकीचे लोक पाळायचे. आताचे हे भ्रष्ट नेते हे जेव्हा म्हणतात की संप करा, बंद करा, मोर्चा काढा, लोक येत नाहीत गाड्या घोड्या दिल्याशिवाय, कार्यकर्ते सुद्धा येत नाहीत, अशी परिस्थिती आहे. उत्स्फूर्तपणे लोक कसे रस्त्यावर होतात त्याचे कितीतरी उदाहरणं आहेत. जेव्हा लोकांचा जो मूळ प्रश्न आहे त्याला बरोबर वाचा फोडणारं जेव्हा नेतृत्व समोर येतं, त्या नेतृत्वाला अनुकूल अशी परिस्थिती लोक तयार करतात. म्हणजे एखाद्या जन आंदोलनाच्या रेट्यातून नेतृत्व तयार होत असतं. नेता तयार आहे म्हणून तो लोकांना नुसतं खेचून नेतो असं घडत नाही. लोकांमध्ये ती अस्वस्थता पाहिजे असायला होते. ह्या 11 ऑक्टोबरच्या बंदनी 2 गोष्टी सणसणीतपणे समोर आल्यात. पहिली गोष्ट म्हणजे सत्ताधाऱ्यांना जेव्हा बंद करावा वाटतो ह्याचा अर्थ त्यांचं सत्ता चालवण्यामध्ये आलेलं अपयश त्यांनी स्वतःच मान्य केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी काही लोकांमध्ये अस्वस्थता आहे ती जर खरी असली असती तर लोक आपणहून उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सहभागी झाले होते. सत्ताधाऱ्यांना धाक दपटशा करून दुकानदारांना दुकानं बंद करायला लावले ऑटोसारख्या, आणि एकीकडून काय सांगितलं की हा बंद शेतकऱ्यांच्या विषयावरती आहे. हसायची गोष्ट अशी की हा जे काही दमदाटी केली ती शहरी भागामध्ये, ग्रामीण भागात जिथं प्रत्यक्ष शेतकरी राहतो तिथे पोहोचलेच नाहीत. या सगळ्या म्हणजे कालच्या बंदच्या सकाळपासून दुपारपर्यंत, त्याच्यानंतर तर सगळं खुलत झाले, त्यांनीच मान्य केलं. या संपूर्ण कालखंडामध्ये ग्रामीण भागामध्ये शुकशुकाट होता किंवा नाही, सर्वसामान्य शेतकऱ्याचे कामं चालू होते की नाही, आणि जर शेतकऱ्याचा जर संप करायचं म्हणलं तर आत्ताचा जो कालखंड आहे, जसं जूनचा जो कालखंड आहे खरीपाच्या पेरणीचा असतो, आता मोठ्या पेरणीचा कालखंड आहे, रब्बीच्या पेरणीचा आपण कालखंड म्हणतो. आणि त्या काळामध्ये तुम्ही असं म्हणता की आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती अशा पद्धतीचं बंद करतो आहोत. म्हणजे ह्यांची वैचारिक पण किती भ्रष्ट काय बुद्धिहीनता आहे, किंवा ह्यांना कसंच काही माहिती नाही त्या प्रश्नावरचं सुद्धा. ज्या कृषी कायद्यांच्या विरोधामध्ये ते आंदोलन चालू आहे, लखीमपूरची घटना घडली आणि त्याच्या विरोधामध्ये तुम्ही बंद करता, ते कृषी कायदे स्थगित ठेवलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयानंच कानफाटीत मारलेली आहे आंदोलनकर्त्यांच्या की तुम्ही कशासाठी आंदोलन करता आहात.
एक तर आंदोलन करणे वेगळा स्वतंत्र प्रत्येकाचा हक्क आहे, पण रस्ता का अडवलेला आहे, हिंसाचार का घडलेला आहे, आणि आता त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून परत यांनी हिंसाचार केला. लखीमपूरला ज्या काही हत्या झाल्या त्याच्या विरोधामध्ये तुम्ही बंद पुकारता, आणि त्याच्यामध्ये पण तुम्ही बस जाळता, त्याच्यामध्ये पण तुम्ही त्या ऑटोवाल्यांना मारून काढता, त्याच्यावर तुम्ही धाकदपटशा करता, त्याच्यामध्ये पण तुम्ही जाळपोळ करता. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो की तुम्हाला या सगळ्या लोकशाही प्रक्रियेचा अर्थच मुळात कळलेला नाही आहे. हे आंदोलन म्हणजे कृषी आंदोलनाच्या बाबतीमध्ये ज्या कायद्याच्या विरोधात आहे ते कायदे स्थगित आहेत. सर्वोच्च न्यायालयाने फटकार लावलेली आहे. कुणालाही रस्ता रोको करून रस्त्यावरती अडून इतरांचं जे संचार स्वातंत्र्य आहे ते त्याच्यावर बाधा आणता येणार नाही हे स्पष्ट केलेलं आहे. असं असताना आणि इतकंच नाही, सर्वोच्च न्यायालयाने हे पण विचारलेलं आहे की जेव्हा कायदे स्थगित आहेत, आत्ता हे प्रकरण न्यायालयात आहे, तिथं तुम्ही न येता कृषी आंदोलनवाले न्यायालयात गेलेले नाहीत. ते न्यायालयात गेले कशासाठी, तर आम्हाला जंतर मंतरवरती वेगळं आंदोलन करण्यासाठी परवानगी द्या म्हणून गेलेले, जे नाकारली सर्वोच्च न्यायालयाने. महाविकास आघाडीने स्वतःचा ह्या पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या वरती विश्वास नाही आहे त्यांचा स्वतःचा. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जी सरकारी यंत्रणा चालवत आहोत ती सरकारी यंत्रणा आपल्याला चालवता येत नाही ह्याचा पण पुरावा दिलेला आहे. हेच या 11 ऑक्टोबरच्या बंदमधून सिद्ध होतं. जर सत्ताधाऱ्यांना अशा पद्धतीचे बंद करायचे असले तर त्यांनी सत्ता राबवणं सोडून द्यावं आणि विरोधी पक्षामध्येच बसणं पसंत करावं.